जय श्री कृष्ण. आजच्या आजचा आपला अध्याय आहे चौथा आणि गोष्टीचं नाव आहे कर्मफळाची कथा. तर कर्मफळ, आपण जे जे कर्म करतो, चांगले कर्म केले तर त्याचं चांगलं फळ मिळतं, वाईट कर्म केलं तर त्याचं वाईट फळ मिळतं. तर अशीच ही गोष्ट आपण आज बघणार आहोत. दान देणारा ब्राह्मण सुशील, संतुष्ट आणि नेहमी समाधानी असा असावा. तो आपल्या धर्मचरणात पारंगत असावा आणि दुसऱ्याच्या द्रव्याची इच्छा करून आषाढभूतपणे वागणारा असा नसावा. सदाचारी, सद्विचारी आणि सतत संयमाने वागून दुसऱ्याचे कल्याण इच्छिणाऱ्या अशा तेजस्वी ब्राह्मणाला किंवा संत सज्जन यांना अधिक मासात मुद्दाम निमंत्रण करून त्यांना सन्मानाने दान द्यावे. व्याजाच्या आशेने दुसऱ्यांना धन देणारा एक सावकार, त्याच्यापासून कर्जाऊ रक्कम घेऊन ती परतफेड न करणारा एक कर्जदार आणि त्या कर्जदाराला जामीन राहू नये सावकाराला ती रक्कम न देणारा असा एक जमीनदार, या तिघांच्या मृत्यूनंतर घडलेली ती एक कथा आहे. बघा, सावकार जो असतो ना, तो काय करतो, सगळ्यांना व्याजाने पैसे देतो आणि जो कर्जदार असतो, ज्याला गरज असते, तो ती काय करतो, कर्जाऊ रक्कम सावकाराकडून घेतो आणि सावकार कोणाला तरी जामीन राहायला सांगतो. मग जो जामीन असतो, जर या कर्जदाराने ती रक्कम नाही भरली तर त्या जामीनदाराला ती रक्कम भरावी लागते आणि जर त्या जामीनदारांनी पण नाही भरली तर त्याला पण त्याचं फळ भोगावं लागतं. हे या गोष्टीतून आपल्याला दिसणार आहे. एकदा एक प्रवासी ओढ्याकाठी झाडाखाली झाडाला घोडा बांधून विश्रांतीसाठी थांबला. त्याने आपले चंबू गबाडे जे त्याचं होतं ते झाडाच्या बुंद्याजवळ ठेवलं आणि ओढ्यात थंड पाण्याने आंघोळ केली, शिदोरी खाल्ली आणि थोडीशी झोप पण काढली. थोडी शिदोरी खाल्ली, झोप काढली आणि तेवढ्याच झाडावर एका माकडाने खाली येऊन त्या चंबू गबाडातलं एक गठोडं वर घेऊन गेला आणि त्या गठोड्यामध्ये काय होतं माहिती आहे का, त्यांनी 12 वर्ष कमाई करून मिळवलेली संपत्ती, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे सोने नाणे होते, दागिने होते, त्याच्यात 12 वर्षांनी मिळवलेली सगळी मायापुंजी. आणि याला काही माहितीच नाही, कारण हा झोपलेला होता. आणि मग त्याला जेव्हा जाग आली तेव्हा तो उठला आणि आपलं गठोडं बांधलं आणि तो घोड्यावर बसला आणि पुढच्या प्रवासाला निघून गेला. आणि त्याच्या 5 मिनिटांनी दुसरा प्रवासी त्या झाडाखाली आला. त्या प्रवाशाने काय केलं, घोडा बांधला झाडाला आणि त्या ओढ्यामध्ये थंडगार पाण्याने आपले हातपाय धुतले आणि विश्रांतीसाठी तो त्या झाडाखाली आपली शिदोरी सोडून, म्हणजे आपला डब्बा सोडून तो जेवायला बसला. आणि तर काय आश्चर्य, माकडाने त्या गठोड्यामध्ये काय आहे म्हणून ते सोडून पाहिलं आणि ते चुकून त्या माकडाच्याकडून ते गठोडं टपकन या प्रवाशाच्या मांडीवर पडलं. आणि प्रवाशाने बघितलं, अरे बापरे, याच्यात तर सोने नाणे सगळं धनद्रव्य आहे आणि असंही गठोडं. त्याने इकडं तिकडं पाहिलं तर माकडं चिची करत पळून गेले. आणि मग त्याला म्हटलं, रे, देवाने आपल्याला एवढं धनद्रव्य दिलं आहे. आणि मग त्याने काय केलं, ते धन घेतलं आणि घोड्यावर बसला आणि पुढच्या प्रवासाला निघून गेला. आणि त्याच्यात परत थोड्या वेळाने तिसरा प्रवासी तिथे आला. त्या तिसऱ्या प्रवाशाने झाडाखाली थंडगार सावली पाहून तिथे आपला घोडा बांधला आणि तळ्यामध्ये जाऊन हातपाय धुतले आणि आपली शिदोरी खायला बसला. आणि शिदोरी असं खाणार तेवढ्यात पहिला जो घोडेस्वार निघून गेला होता त्याला आपल्या गठोडं दिसलं नाही आणि म्हणून तो अर्ध्या रस्त्यातून परत वापस आला. त्या ठिकाणावर आपलं राहिलं असेल म्हणून बघण्यासाठी. पण बघतो तर काय, इथे एक मनुष्य त्या झाडाखाली भाकरी खात होता, म्हणजे जेवण करत होता. आणि मग त्याला वाटलं की अरे, आपण आत्ताच गेलो आणि हा आला, यानेच आपलं ते धनद्रव्य घेतलं असेल, 12 वर्षाची कमाई आपली. आणि म्हणून तो त्याला दरडावून विचारायला लागलाय, ए माणसा,
मी आत्ताच इथे येऊन गेलोय, तर माझं इथे एक धनाचं गाठोडं तुला सापडलं का? सापडलं असेल तर ते मला दे, भल्याबुराने दे. आणि मग तो म्हणाला, कसलं धन, कसलं गाठोडं, कोणी ठेवलं, कसं ठेवलं, तुम्ही का ठेवलं? तो त्याला असा प्रश्न विचारत होता. तर त्या माणसाला एवढा राग आला आणि त्याने काय केलं की तुम्हाला प्रश्न विचारतो आणि अरे चोरा, घेऊन तर घेऊन वरून तुम्हालाच प्रश्न विचारतो म्हणून त्याने जोरात त्याची मानेला दाबण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे आरडाओरड सुरू झाला. ते पाहून घोडा पण किंकाळायला लागला, माकडं पण चिची करायला लागले, सगळं जंगल गरजून गेलं. आणि हा सगळा प्रकार पाहून तिथून नारद मुनी चालले होते. नारद मुनीने बघितलं की अरे हे काय चाललंय. आणि मग तो धावा करत होता देवाचा, देवा मला वाचव, धाव, देवा वाचवा वाचवा. आणि मग या नारद मुनींनी ते सगळा प्रकार पाहिला आणि ते गेले विष्णूकडे आणि विष्णूला सांगितलं की अरे आता आम्ही असं असं बघत आलो आहे की तो तुझा धावा करतोय, तुम्ही इथं शांत बसले, तुम्ही तर दयासागर आहात, तुम्ही तर सगळ्यांच्या मदतीला धावता. मग तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, जसे कर्म केले तसेच त्याचे फळ मिळते. तुला माहिती आहे का, जो एक पहिला सावकार गठोडं सोडून गेला होता तो कर्जदार होता. त्यांनी 12 वर्ष धन गोळा करून आणलं आणि ते माकडांनी नेलं. आणि जो दुसरा आला घोडेस्वार, तो सावकार होता, त्याचं धन त्याला परत मिळालं. पण जो हा जामीनदार होता यांनी त्या सावकाराचं धन हे नाही फेडलं नाही, म्हणून याला चोप मिळाला. जसे कर्मे करावे तसे त्याचे फळ मिळते. असंच या आपल्या गोष्टीवरून आपल्याला समस्त ब्राह्मणाने दुसऱ्याला धन देऊन व्याजाची आशा धरू नये, दुसऱ्यापासून कर्ज का होईना द्रव्य घेऊ नये आणि फुकटचा मोठेपणा म्हणून कोणाला जामीन राहू नये. सदाचारी, संतुष्ट आणि समाधानी असेच ब्राह्मण दान देण्यास आणि घेण्यास पात्र ठरतात. अशा ब्राह्मणांना, संत सज्जनांना किंवा जावयाला दान देणे म्हणजे अधिक मासातील मोठेच पुण्यकार्य आहे. स्वतःचा आचार धर्म पाळून कठोर तपश्चर्या करणाऱ्या पौलव्य ऋषीला देवसुद्धा भ्याले. त्यांनी गायीच्या शरीरात प्रवेश केला. म्हणून या अधिक मासात देवांपेक्षाही ऋषी, ब्राह्मण, संत सज्जन आणि गोमाता यांना फार महत्त्व दिले आहे. यासंबंधी रोगराजाची कथा आता पुढे आपण 5व्या अध्यायात बघणार आहोत. जय श्री कृष्ण.